नमस्ते. आज आपण रव्याचा केक कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 बाउल रवा घेतलेला आहे. त्याच मापाने तेवढी साखर देखील त्याच्यामध्ये घेतलेली आहे. आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे. बारीक करून घेतलेले मिक्सरमध्ये. एका भांड्यामध्ये ते दोन्ही साहित्य काढून घ्यायचे आपल्याला. आता त्याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचे. आता हे तेल घालून अर्धी वाटी दूध घातलेले. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सअप करायचे. छान एकत्र करायचे मिश्रण आपल्याला. अशा रीतीने सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आपल्याला. आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं ठेवून द्यायचे आणि मग 10 मिनिटं झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी बेकिंग सोडा, पाव चमचा खाण्याचा सोडा घालून हे मिश्रणामध्ये परत मिक्सअप करत आहे. छान व्यवस्थित मिक्सअप करायचे. एकसारखं मिक्सअप करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे आपला केक छान फुगेल. आता हा केक आपण ओव्हन मध्ये बनवत आहोत, कढईमध्ये नाही. आता केक टीन जे आहे त्याला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचे. तूप लावलं तरी चालेल. आता बटर पेपर जर नसेल तर या तेलावर थोडंसं आपण गव्हाचं पीठ व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. बटर पेपर नसेल तर थोडंसं गव्हाचं पीठ बरोबर आहे त्याच्यावर पूर्ण भांड्याला लावून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे आपला केक चिकटणार नाही भांड्याला. आधी सर्व व्यवस्थित लावून झाले की जास्त झालेलं पीठ देखील आपण काढून टाकायचं, म्हणजे आपला केक व्यवस्थित होईल. पूर्ण भांड्याला व्यवस्थित पीठ लावून घ्या. मैदा असेल तर मैदा देखील तुम्ही लावू शकता. अशा रीतीने जास्त झालेले पीठ मी काढून टाकलेले. आता आपलं जे मिक्सअप मिश्रण होतं केलेलं केकसाठी याच्यामध्ये मी ओतून घेतलेले. व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला केक टीन. आता सर्व व्यवस्थित मिश्रण झालेलं मी ओव्हन मध्ये ठेवलेले 180 डिग्रीमध्ये. आता हे आपण 35 ते 40 मिनिटाच्या याच्यावर ठेवून द्यायचे. अशा रीतीने सुंदर मऊसूत केक आपला तयार झालेला आहे. तुम्ही करून पहा, खाऊन पहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.